नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण करतोय। तो म्हणजे खरंच सोनं स्वस्त होणार आहे का? गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींच्या बातम्या ट्रेडिंगमध्ये आहेत। कोणी म्हणते सोनं 40% स्वस्त होणार, तर कोणी म्हणते हा फक्त हवेतला चर्चेचा विषय आहे। पण खरं काय आहे? ट्रेडिंग न्यूज आणि तज्ज्ञांचे मत काय सांगते? आज आपण याचा एकदम सखोल अभ्यास करणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, सध्या सोन्याचे दर कुठे आहेत? गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतींनी आकाशाला गवसणी घातली आहे। भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 75,000 ते 80,000 रुपयाच्या आसपास पोहोचली आहे। हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे। लग्नसराई असो किंवा गुंतवणूक, सोनं खरेदी करणं आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं झालं आहे। पण आता एक बातमी फिरते की सोनं लवकरच स्वस्त होणार आहे। काही तज्ज्ञ असं म्हणतायत की येत्या काही महिन्यातच सोन्याचे दर तब्बल 38 ते 40% घसरणार आहेत। म्हणजे 75,000चं सोनं 45 ते 50 रुपयापर्यंत खाली येऊ शकतं। पण हे खरं आहे का? यामागचं कारण काय आहे? चला पाहूया। ट्रेडिंग न्यूज आणि बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक आहेत। पहिला घटक म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था। सध्या अमेरिकेत व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। जर व्याजदर वाढले तर लोक सोन्याऐवजी बँकांमध्ये पैसे गुंतवतील, कारण त्यांना जास्त परतावा मिळेल। यामुळे सोन्याची मागणी कमी होऊ शकते आणि किंमत खाली येऊ शकते। दुसरं कारण आहे भारतीय रुपयांचे मौल्य। जर रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला तर सोने स्वस्त होऊ शकतं, कारण भारत सोनं आयात करतो। तिसरं कारण आहे भूराजकीय परिस्थिती। जर जागतिक पातळीवर तणाव कमी झाला तर सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून असलेली गरजही कमी होईल। काही ट्रेडिंग न्यूजमध्ये असंही म्हटलंय की सोन्याच्या बाजारात सध्या ओव्हर बाईंग झालं आहे, म्हणजे लोकांनी खूप जास्त सोने खरेदी केलं आहे आणि आता मार्केटमध्ये त्याची विक्री वाढू शकते। जर असं झालं तर किमती घसरण्याची शक्यता आहे। पण मित्रांनो, हे सगळं इतकं सोपं नाही। ट्रेडिंग न्यूजमध्ये काही तज्ज्ञांनी असंही सांगितलंय की सोनं स्वस्त होणं इतकं लवकर शक्य नाही, कारण बाजारात अजूनही अनिश्चितता आहे। आता थोडं तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया। काही आर्थिक विश्लेषकांचं म्हणणं आहे की 2025च्या मध्यापर्यंत सोन्याचे दर 9,000 ते 10,000 रुपयांनी कमी होऊ शकतात। पण 40% घसरणं हे खूप मोठं विधान आहे। एका तज्ज्ञाने असे म्हटले की सोन्याच्या किमती गेल्या 2 वर्षात खूप वाढल्या आहेत, त्यामुळे थोडे करेक्शन होणे स्वाभाविक आहे। म्हणजे किमती थोड्या खाली येण्याची शक्यता आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही। दुसरीकडे काही जणांचं म्हणणं आहे की जर ट्रम्प याचं सरकार अमेरिकेत आर्थिक धोरणांमध्ये बदल केला तर सोन्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो। पण हे सगळं अंदाजावर आधारित आहे, निश्चित नाही। मग मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग आपण काय करायचं? सोनं खरेदी करायचं की वाट पाहायची? जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर हा खूप मोठा महत्त्वाचा निर्णय आहे। ट्रेडिंग न्यूजवरून एक गोष्ट स्पष्ट होते, बाजारात नेहमीच चढ उतार असतात। काही लोक म्हणतात आत्ता सोनं खरेदी करा, कारण किमती अजून वाढू शकतात, तर काही म्हणतात थांबा, किमती खाली येण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, तुम्ही जर सोनं खरेदी करत असाल तर लग्नासाठी की गुंतवणुकीसाठी हे आम्हाला सांगायला विसरू नका। चला थोडा इतिहास पाहूया। मागच्या 10 वर्षात सोन्याच्या किमती कधी खूप घसरल्या आहेत का? 2013मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती, कारण जागतिक बाजारात स्थिरता आली होती आणि सोन्याची मागणी कमी झाली होती। त्यावेळी किंमत जवळपास 30% खाली आल्या होत्या। पण आता परिस्थिती वेगळी आहे। आजकाल क्रिप्टोकरन्सी आणि इतर गुंतवणूक पर्यायामुळे सोन्यावरचा दबाव बदलला आहे। तरीही ट्रेडिंग न्यूजवरून असं दिसतंय की सोन्याचे महत्त्व अजूनही कायम आहे। तुम्हाला काय वाटतं? सोनं हे अजूनही सर्वोत्तम गुंतवणूक आहे का? आता थोडं प्रॅक्टिकल टिप्सबद्दल बोलूया। जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, बाजारात नीट निरीक्षण करा। ट्रेडिंग न्यूज आणि तज्ज्ञांचा अंदाज रोज तपासा। दुसरी गोष्ट, सगळे पैसे एकाच वेळी गुंतवू नका। थोडं थोडं खरेदी करा, जेणेकरून किमती घसरल्या तरी तुम्हाला नुकसान होणार नाही।
आणि तिसरी गोष्ट, सोनं फक्त दागिन्यांसाठी नाही तर गोल्ड, ETF किंवा डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करून पहा. हे पर्याय सध्या खूप लोकप्रिय आहेत. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की खरंच सोने स्वस्त होणार आहे का, यावर ट्रेडिंग न्यूज काय सांगतात. एकंदरीत किमती थोड्या खाली येण्याची शक्यता आहे, पण 40% घसरणं हे अजूनही एक मोठा प्रश्न आहे. बाजारात काय होईल हे नक्की सांगणं कठीण आहे, पण तुम्ही सावध राहिलात तर नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत गुड बाय आणि टेक केअर.